चला विनंती असेल SME लोअर परेल सचिनजी नाईक सचिनजी ठीक आणि प्रीतमजी पालव IT 3 मॅच नंबर 47 आणि मॅच नंबर 45. तर गोलंदाजीसाठी अनिकेत दाखल होताना आपण पाहतोय. SME लोअर परळ ह्या संघाने नाणेफेक जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जेवणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. मॅच क्रमांक जर पाहिलं दुसऱ्या फेरीचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. यस सर, आज सामन्याला सुरुवात करायची आहे सर. माफ करा, जो संघ जिंकेल तो फ्री क्वार्टर मध्ये दाखल होईल, त्यानंतर क्वार्टर आणि त्यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल. 3 षटकांचा सामना, 15 चेंडू फेकले जातील, 3 गोलंदाज वापरणं मॅन्डेटरी बंधनकारक असेल. जाऊया पुन्हा मैदानाकडे. गोलंदाज जर पाहिले, गोलंदाज दाखल आहेत, दोन्ही फलंदाज दाखल आहेत. 15 चेंडूचा सामना, हे ज्या अगोदरचा सामना अप्रतिम सामना पाहायला मिळालाय. म्हणूनच की काय या स्पर्धेची मयूर आणि तुषार. धन्यवाद सर. जाऊया आपण पहिल्या षटकाकडे, पहिल्या बॉलकडे. ओव्हर द विकेटने मारा करताना गोलंदाज तयार, फलंदाज तयार. दुसऱ्या फेरीचा सामना, जो संघ जिंकेल तो फ्री क्वार्टर मध्ये दाखल होईल. पहिल्या बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. बॉल थोडासा लेग स्टंप यष्ट्यांच्या बाहेर होता, पंच इंटरेस्टेड नाहीये आणि म्हणून की काय इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर पाहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. वॉर्निंग दिली गेली जाते. षटक क्रमांक 1 पुन्हा एकदा मात्र चांगल्या प्रकारे कट केलंय. गल्लीमध्ये मात्र गॅप शोधलाय. बॉल जाईल दंडन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती आलाय टीम, अर्थातच प्रीतमजी पालव यांचा संघ. IT 3 या संघाच्याकडून चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि अप्रतिम सामना देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझन मध्ये फटका सजवताना पाहतोय. बॉल पुन्हा जर पाहिला 1 बाउन्स जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शोधलाय आणि इथं बॅक टू बॅक 2 चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टीम SME लोअर माफ करा प्रीतम पालव या संघाची, IT 3 या संघाची 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा बिग 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 उंच फटका पाहायला मिळतोय. जेल की षटकार, षटकार की जेल हे पाहावे लागेल, परंतु पंचांनी आमच्या जवळ निर्देशनास आणलंय नाही सर. हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि ते 6 धावा प्राप्त केलेत. बॅटर ऑन फायर पाहायला मिळत आहेत. 4 बॉल झाले. संघाची धावसंख्या 14. 15 चेंडूंचा सामना, 3 षटकं टाकले जातील. 3 गोलंदाज वापरणं मॅन्डेटरी कंपल्सरी असेल, परंतु या आता शेवटच्या बॉलवरती देखील पाहूया. पुन्हा एकदा बॉल जोरात, फटका जोरात, कॉम्बिनेशन स्ट्रॉंग. पुन्हा बॉल बाहेर आणि धावसंख्या जर पहिली जाऊन पोहोचते 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिलं महागडं षटक पाहायला मिळत आहे. SME लोअर परळ थोडेसे संकटात पाहायला मिळत आहेत, कारण की पहिल्या षटकात सर 20 धावा पाहायला मिळत आहेत. भास्कर सर जरूर आमच्याकडे पाहतायत की आमच्या विरोधात काही बोलतात का. नाही सर, पहिलं षटक खूपच खराब पाहायला मिळालंय आणि जर पाहिलं प्रीतमजी पालव यांच्या संघाने मात्र वर्चस्व ठेवलंय. षटक क्रमांक 2 बॉलर्स नेम प्लीज. योगेश, वैभव गोलंदाज दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा लांब 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 लांब. हो 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 हो, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पंचांना बिझी ठेवलं इथे फलंदाजाने. ओव्हर षटक संपलं म्हणून काय झालं, माझ्या 20 धावा झाल्या म्हणून काय झालं, आता माझी बारी. 1 तेरी तो 1 मेरी. इथं देखील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला जातोय. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच प्रीतम पालव यांचा संघ IT 3 या संघाची 26 धावसंख्या, परंतु इथे थांबायचं नाम घेत नाहीये. ओहो, तर मला पण बिझी ठेवून दिलंय. काय फलंदाजी केली जाते. 32 धावसंख्या पाहायला मिळते. IT 3 प्रीतम पालव यांचा संघ. अप्रतिम फटकेबाजी, कॉपी पेस्ट शॉट पाहायला मिळाला. गोलंदाज थोडेसे आता मात्र प्रेशराइज पाहायला मिळत आहेत. षटकाराची हॅट्रिक होईल का. ओ हो हो हो, थोडासा बॅटीच्या वरती लागलेला बॉल कॅच खाली गोलंदाज येतात. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते.
हा आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे साथी समालोचक अभिषेक पाटील यांनी माझ्या निर्देशनास आणून दिले. प्रीतमजी पालव यांचे तिन्ही संघ अप्रतिम कामगिरी करतायत. पहा इथे पुन्हा इथे उडवण्याचा प्रयत्न, खेळाडू नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? हो यस, इथे तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. अप्रतिम अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा काढल्या जात आहेत, चिते की चाल इथे पाहायला मिळते. स्कोर क्या दुसऱ्या षट चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 37, षटक क्रमांक 2. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. पळतायत, धावतायत, पळतायत. ह्याला म्हणतात रनअप, ह्याला म्हणतात धावा. काय मात्र पळतायत दोन्ही बॅटर. षटक क्रमांक 2 चा सामना इथे संपलाय. धावसंख्या जर पाहिली 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. टीम IT अर्थातच संघाचे प्रीतमजी पालव यांचा संघ पाहायला मिळतोय. 39 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 साठी पाहूया कुठले गोलंदाज दाखल होत आहेत. प्रीतमजी पालव यांचा संघ ऑन फायर दिसतोय आणि कुठेतरी पाहिलं तर लोहरपळ या संघाला आता बॅकफूट वरती टाकलंय. 39 धावा झाल्यात. शेवटचा षटक आहे. 3 षटकांचा सामना. दीपेश मनेरा यांना मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकार जर ठोकले आपण तर तुमचे सहकारी, तुमचे कलिक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येईल. त्यांचं नाव प्रमोद गवळी यांच्याकडे पारितोषिक देण्यात येईल. 201 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्ष ठेवायचं बॅटर आपल्यासाठी पारितोषिक आहे. आपण सलग 3 षटकार ठोकले तर आपल्याला प्राइस दिलं जाईल 201 रुपयाचं. पहिल्या बॉलवरती झेल होती, झेल सुटली गेली. षटक क्रमांक शेवटचं 41 धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. खेळाडू बॉलवरती येत आहेत. बॉल पकडतील, गॅदर करतील, फेकतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 42 या धावसंख्येवरती जाऊन स्थिरावते. उर्वरित 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. यांच्यासाठी संधी आहे. 3 षटकारचा लगावले ह्या बॅटरने तर 201 रुपयाचं पारितोषिक आहे. हा घ्या, फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसला वसूल करण्याचा प्रयत्न. इथे पाहूया 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार, लाजवाब फटकेबाजी. धावसंख्येत बदल. धावसंख्या 46. खूप उशिरा लावलेले आहेत ते. अजून मॅच आहे, अजून मॅच बाकी आहेत. तेव्हा माझ्या बाजूला फक्त बसा. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. स्क्वेअर लेगला बॉल टाकलेला, पंचांनी दंडित केला. वाईट बॉल घोषित आलेला आहे. पुन्हा एक अतिरिक्त धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्या जर पाहिली 48 धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 बॉलवरती 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. पुन्हा डाऊन द लेग साइड. पुन्हा दंडित करतील. पुन्हा एक्स्ट्रा अतिरिक्त धाव फलकावरती लगावली जाते. पुन्हा एकदा काय फटका मारलाय, काय फटका सजवलाय. बॅटर आपली बॅटिंग झाली तर पुन्हा समालोचन कक्षाला तुम्ही संपर्क करा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. तुषार इथे जर पाहिलं तुमच्या सर्वांचे लाडके प्रीतमजी पालवचं थोडं हास्य निर्माण झालंय, कारण की लोअरपळ संघावरती आता मात्र त्यांचा संघ पूर्णपणे दबाव टाकत आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्डला बॉल गेला. बॅकवर्डला खेळाडू तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावेने धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती जोडली जाते. 57 58 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 15 बॉल मध्ये. 15 बॉल आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 स्वरूपामध्ये धावसंख्या घ्यायची आहे. बॅटरच्या खात्यात नाही टाकायची आहे. 22 दिले आताचे.
22 है अभी का. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 57 नाही तर 58 धावांचा पाठलाग करायचा टीम एसएमई लोअर परळ. पहिली बाय मिळाल्या सगळ्याच बाय कुठे द्यायच्या म्हणून आपण इकडे दिली म्हणून ह्यांना दिली यांच्यातला जो येईल तो इथे थर्ड राऊंडला म्हणजे हे 61 थर्ड राऊंड झालं केलं ना आता हा लॉट फायनल आपला बघायला नको बघायचं ना कुठे आता राऊंड कशाला हे ठेवून दे. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे टीम आयटी 3 प्रीतमची पालव आपल्या संघाला सांगायचं आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही बॅटर मैदानात दाखल झालेत. ग्रुपला जा. वरळी 1 नंबर आणि ह्यांच्यातून आता कोण टीम 7 बरोबर आयटी बरोबर ही एक मॅच झाली एक मॅच पेंडिंग आहे. कोण आहे एसएमई लोअर परळ या संघाकडनं दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झाले. सचिन आणि अनिकेत पाहायला मिळत आहेत. तो गोलंदाज दाखल झालेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी पालव सर कोण झाले दाखल निलेश शेलार पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 साठी मार्गस्थ आहेत. 15 चेंडूंचा खेळ 58 धावा कंप्लीट करायचे आहेत. 55 झाले 57 धावा झाल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं आयटी 3 तर एका बाजूला पाहिलं तर एसएमई लोअर परळचा संघ पाहायला मिळतोय. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती येऊन मात्र समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. एक धावेने मात्र इथे धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. कारण की 58 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत जर पाहिलं पुन्हा चांगला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळताना आपण पाहतोय. खेळाडू आहेत तिकडे बॉल पकडतील तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेने मात्र इथे आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अर्थातच पालवसर यांचा संघ पाहायला मिळतोय. आयटी 3 या संघ मैदानात दाखल झालाय. महत्वपूर्ण कामगिरी करताना पाहतोय. कारण की पालवसर यांना माहिती आपण टीम चांगली बनवली. आपले संघ चांगले खेळत आहेत चांगला परफॉर्म करतायत म्हणून तर की काही हा संघ आता चांगला दर्जेदार प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती येऊन मात्र स्क्वेअर लेगला मारलेला फटका खेळाडू आहे तिकडे पाहूया झेल पकडतील का. हो येस इथे मात्र झेल पकडली जाते का सर. हो येस इथे विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1 पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती एसएमई लोअर परळ या संघाला मिळताना आपण पाहतोय. पहिला धक्का पहिला हादरा लोअर परळ या संघाला पहिला हादरा पडताना पाहतोय. त्याची जागा घेण्यासाठी बॅटर क्रमांक 2 मैदानामध्ये दाखल होते. त्यांचं नाव आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलं नाहीये. बॅटरचं नाव सांगा ना. पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी जर पाहिलं वैभव दाखल झालेत. पहिल्या षटकातील जर पाहिलं
पुन्हा इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू नाहीये तर वाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. यष्टांच्या खूपच बाहेर बॉल गेला, पंचांनी दंडित केलाय. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते, धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळते. बॉल जर पाहिले आतापर्यंत 4 बॉलचा सामना झालाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा इथे जर पाहिलं बॉल कट केलाय, थोडंसं यष्टांच्या मागे चुकी झाली, परंतु थर्डमॅन मधून खेळाडू बॉलवरती येतोय आणि इथे पाहता पाहता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया धावसंख्या किती असेल तर 2 ही धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. संघाची धावसंख्या एक षटकाखेरीज जाऊन पोहोचते, ती 5. एक गडी बाद टीम SME लोअर परळ या संघाची. गोलंदाजीसाठी जर पाहिलं निलेश रोके दाखल झालेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. येणारे 10 बॉल आणि आतापर्यंत 5च धावा झाल्यात, म्हणजे एकंदरीत 10 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम SME लोअर परळ या संघाला. पुन्हा एकदा घुसलेत, स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळलेत, बॉलला पाठवून दिलाय नेटवरती. नेटवरती झाली बॉलची भेट, आलाय षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहे. 6 धावाने धावसंख्या पाहिली तर डबल डिजिट 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे SME लोअर परळ या संघाची. एकंदरीत जर पाहिलं तर आतापर्यंत 53 धावांचा पाठलाग करायचा होता. येणाऱ्या 9 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं काय अप्रतिम चेंडू इथं पाहायला मिळतो. अपील केलं जात आहे, विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 2. हॅलो, विनायक पवार आणि वैभव जाधव आपला टॉस विन झालेला आहे, टॉस उडवून घेतलेला आहे. आपल्या टीम संघ रेडी ठेवायचे आहेत. यानंतरची मॅच आपली आहे. विनायक पवार आणि वैभव जाधव. सर कॉमेंट्रेटर सर, स्कोरर टीम 14 आणि टीम 16 याच्यानंतरची मॅच. सेकंड राऊंड टॉस विन आहे 16, टीम 16. सांगतोयत तर नक्की निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. बॉल क्रमांक जर पाहिला, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. प्रयत्न केले जात आहेत, शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु बोलतात ना की एका बाजूला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, धावसंख्या मोठी आहेत, बॅटरला देखील आता माहिती आहे जवळजवळ सामना आपल्या हातातनं निसटलाय, परंतु फलंदाजी करावी लागेल. फलंदाजीच्या जोरावरती तुम्हाला स्कोअर न्यावे लागेल. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, फॉलो थ्रूला झेल घेतली जाते, सॉफ्ट डिसमिसल होण्याचे प्रयत्न होते, परंतु झेल इथे सुटली जाते. विकेट नाही मिळणार आहे, परंतु एक धावा नक्कीच मिळेल. एका धावेने काही फरक पडणार नाहीये. प्रीतमची पालं ग्रुप बी, काही हरकत नाहीये. कॅच सुटली, झेल सुटली तरी काही फरक पडत नाहीये, कारण की आपला संघ विजयाकडे वाटचाल करतोय. 2 षटकांचा सामना पूर्ण झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 12 ही धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असेल. सेहेचाळीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. गणेश जामगावकर बॉलिंग साठी आले. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंजाबी अपील केलंय, लाऊड अपील केलं जातं. पाहूया विकेट मिळाली का. हो, इथे विकेट मिळालेली आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. खेळाडू जातील बॅक टू पॅव्हिलियन. CCVG आणि विराज आमीन अहमदाबाद. विराज आमीन अहमदाबाद आणि CCBG नवी मुंबई. टॉस करता यायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानामध्ये. शॉर्टम बॉल टाकला होता, बॉल हवेमध्ये होता, पुन्हा कॅचची संधी आहे. बॉलवरती खेळाडू येत आहेत, परंतु इथे एकच धाव पाहायला मिळेल. जवळजवळ सामना जर पाहिला तर IT 3 या संघाने मात्र आपल्या खिशामध्ये घातलाय. फक्त सामन्याचा मध्ये औपचारिकता शिल्लक आहे.
तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल होईल. अर्थातच टीम IT3 हा संघ पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला डीपमध्ये मारलेला फटका, परंतु इथे चौकार पाहायला मिळतो. चौकाराने मात्र फक्त धावा मात्र आपल्या धावफलकावरती वाढल्या जातील, परंतु संघ इथे आपला जवळजवळ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे. टीम SME लोअर परळ ह्या संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. पुढच्या वर्षी सर येताना संपूर्ण संघ आपण ताकदशीर विचारपूर्वक विनमय संघ आपण मैदानात घेऊन दाखल व्हा, जेणेकरून एकदा तरी ट्रॉफी आपल्या लोअर परळच्या शाखेमध्ये लागली पाहिजे. कारण की आम्ही स्वतः लोअर परळमधून बिलॉंग करतो, लोअर परळमध्ये राहायला आहोत, त्यामुळे कुठेतरी आमच्या देखील मनाला थोडीशी खंत वाटते की आमचा लोअर परळचा संघ बाहेर गेलाय. आणि ते जवळजवळ सामना जर पाहिला, चला मॅन ऑफ द मॅच, चालू मॅचचा हिरो अर्थातच पालव सर अँड कंपनी या संघाचा हिरो पाहायला मिळतो. IT3 या संघाचा तुषारसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन तुषार, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू पालव सर, कॉंग्रॅच्युलेशन, आपण तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालात. त्यानंतर अभिषेकजी पाटील